ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मविभूषण तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित आशा भोसले यांचे 12 एप्रिल रोजी वयाच्या 93व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दादर येथील कैलासवासी भागोजी कीर हिंदू स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दलातर्फे बंदुकीच्या 3 फायरी झाडून मानवंदना देण्यात आली. दिवंगत आशा भोसले यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री भरत शेडगोगावळे, मंत्री संजय शिरसाट, मुंबई महानगरपालिका महापौर रितू तावडे, खासदार अनिल देसाई, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार महेश सावंत, मुंबई महानगरपालिका उपमहापौर संजय वहाडी, मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, मुंबई शहर जिल्हाधिकारी आचल गोयल, स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर, कलावंत, चाहते तसेच त्यांच्या कुटुंबियांनी अखेरचं दर्शन घेत पुष्पचक्र वाहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तत्पूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून पाठवण्यात आलेल्या पुष्पचक्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत आशा भोसले यांच्या पार्थिवावर अर्पण केलं. सोमवारी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत दिवंगत आशा भोसले यांचं पार्थिव त्यांच्या राहत्या घरी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी राज्यपाल विष्णुदेव वर्मा, मंत्री मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार प्रणिती शिंदे, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार अरविंद सावंत, आमदार आदित्य ठाकरे, आमदार भाई जगताप, आमदार सुनील शिंदे, आमदार मिलिंद नार्वेकर, विविध क्षेत्रातील मान्यवर, कलावंत तसेच चाहत्यांनी त्यांचं अखेरचं दर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.